साईराज, मोहित, कुणाल, विनायक, आयमान, हिमांशु, अक्षय आणि प्रणय हे उद्या करंजामधून खेळताना आपल्याला बघायला मिळतील. तदनंतर उरण शहरामधून तुम्हाला योगेश, प्रितेश, योगेश, रितेश, मितेज, विवेक, ऋषी नावाचा खेळाडू उद्या उरण शहरातून असतील. तदनंतर सुजल, सौरभ, बोरी संघातून कल्पेश, प्रफुल आणि तदनंतर विवेक अशी उरण शहरातून आपल्याला या ठिकाणी खेळताना बघायला मिळतील. तदनंतर दुसरा शहरी संघ केदार भोईर, तदनंतर परेश पाटील, तदनंतर बौद्धवाड्यातून कुणाल, देऊळवाडीमधून आनंद, तदनंतर बौद्धवाड्यातून साहिल, संकेत असेल कोटनाक्यामधून, तदनंतर साहिल असणार आहेत बौद्धवाड्यामधून, मयुरेश देऊळवाडीमधून, हर्ष असणार आहेत कोटनाकामधून, अक्षय असतील कोटनाका संघातून आणि तदनंतर आपल्या बालईच्या संघातून आपल्याला जे खेळाडू बघायला मिळतील त्यामध्ये हिमांशु, तदनंतर कृशल, तदनंतर सुजल, शुभम, तदनंतर राजेश, भारत, अमित, मनीष, प्रितेश हे खेळाडू उद्या बालईमधून खेळताना बघायला मिळतील. चला मॅच ऑन झाली आहे. शुभेच्छा असेल. दोन्ही संघाचे 11 खेळाडू कॉम्बॉक्स मध्ये जोडायचे आहेत. पहिला बॉल, फर्स्ट बॉल वेगाने टाकलाय मात्र फलंदाजासहित विकेट किपरला मात्र चुकवलं. पहिला बॉल आलाय बाईटच्या माध्यमातून चौकार. फर्स्ट बॉलवर बाउंड्रीज प्राप्त झाली आहे. धाबा येणं फार गरजेचे आहे. चला खेळाडूंची नावं माहिती नाही आहेत. इतकी मोठी स्पर्धा आपण या ठिकाणी खेळतोय. चला या लवकर. पुढचा बॉल, चांगला वेग बघायला मिळाला. गोलंदाज तेजन यांच्या माध्यमातून सलामीची जोडी आपण पाहिली. दुर्वेश आणि नितिकेश. पुढचा बॉल कट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. लेट कट, परफेक्ट टायमिंग, जबरदस्त गॅप. 4 धावा मिळतील. नंतर आपण स्कोर झाल्यानंतर पेनल्टी बसले आहे ना, समोरच्या संघाला पेनल्टी आहे ना, फिल्डिंग वाल्याला. ओ इनसाइड एज अपील झालाय. इथून मात्र या अपीलला उंचावलं जाईल. पंचांचा बोर्ड गेला आभाळाकडे. विकेट नंबर 1 खेळाडू येणार मैदानाच्या बाहेर. इनर एज लागलेल्या कॅच पकडणं विकेट किपरला सहज सोप्या नसतात, पण अशा वेळेस काय जबरदस्त कॅच टिपला गेला. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय साईराज. बोरी विपक्ष सुरकीचा पाडा या दोन संघादरम्यान चालू असणारी ही लढत आहे. चला थोडी घाई करा. ओ शॉट ऑफ लेंथ होता. लेग स्टिकच्या बराचसा बॉल बाहेर. वाईट +4 अशा एकूण 5 धावा या ठिकाणी मिळतील. गोलंदाजाला मात्र या ठिकाणी लय काही सापडत नाहीये. चुकीची गोलंदाजी केली आहे. कर्ण या चालू मॅच मध्ये, चालू डावामध्ये, चालू षटकामध्ये आतापर्यंत 9 धावा एक्स्ट्राच्या आल्या आहेत. पुढचा बॉल चांगल्या गतीने वाईट यॉर्क करण्याचा प्रयत्न केला. यश मिळाले गोलंदाजाला. डॉट बॉलची सांगता झाली आहे. ओ
टायमिंग चांगलं होतं पण मुभा नाहीये षटकार ठोकायला. इथे आणखी एक विकेट पडली जाईल. कालच्या पहिल्या रात्रीतून दोन संघ जे क्वालिफिकेशन राऊंड मध्ये आले त्यामध्ये पहिला संघ कोंढी आला. तदनंतर भवऱ्याचा संघ देखील आपण कालच्या दिवसातून क्वालिफिकेशन राऊंड मध्ये जाताना पाहिला. आजच्या दिवसातून श्री गणेश कृपा बालई संघ क्वालिफिकेशन राऊंड मध्ये आलाय. टॉप 5 मध्ये त्यानं जागा स्वतःची निर्माण केली आहे. बघा काय आकर्षक स्पर्धा राहिली. अंतिम 5 मध्ये येणाऱ्या 5 संघांना ही बक्षिसं असतील. तदनंतर सेमीफायनल राऊंड मध्ये पराभूत होणाऱ्या संघाला देखील 6 ट्रॉफीज या ठिकाणी ठेवल्यात. आणि प्रत्येक लॉट मधून म्हणजे अ ब क ड ई या सगळ्या गटामध्ये सर्वोत्तम खेळाडूला देखील मॅन ऑफ द सिरीजचा अवॉर्ड असणार आहे. म्हणजे त्या गटातील सर्वोत्तम खेळाडूला प्राइज दिलं जाईल. काय संकल्पना आहे, चांगली संकल्पना आपण पाहिली. मॅन ऑफ द सिरीज साठी आपण बाईक पाहतो, न भूतो न भविष्य असं चषक आपण क्रिकेटच्या खेळामध्ये कधी पाहिलं नव्हतं. एक आध्यात्मिक स्वरूप आहे या स्पर्धेमध्ये. बालई ट्रॉफी मध्ये शिवशंकराचं हे प्रतीक नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगराय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै न करवे नमः शिवाय. यावेळेस टॅप क्रिकेट चौकार आलाय. ध्रुवीतला आपण पाहतोय. रायगडचा एक धुरंधर गोलंदाज ध्रुवीतनं आपली स्वतःची एक जागा निर्माण केली पण सध्याच्या घडीला संघर्ष करतोय. यावेळेस डॉट बॉल. चांगलं कमबॅक केलंय. धावसंख्या आपण पाहतो टोटल जाऊन पोहोचले 17 आकड्यावर. 3 विकेट आतापर्यंत पडल्यात. 1.3 चेंडूचा खेळ झालाय. पुढचा बॉल स्विच करण्याचा प्रयत्न केलाय. इथे मात्र विकेट किपरला चुकवलाय. इथून आलाय आणखी एक चौकार. पंच बाईज आहे का? टॅप करण्याचा प्रयत्न, गॅप शोधला परंतु टायमिंग प्रॉपर नव्हतं, ताकद नव्हती. प्रोटेक्ट केलं गेलं चेंडूला. नेक्स्ट बॉल. आडव्या हातानं खेळण्याचा प्रयत्न अक्रॉस द लाईन. इथून मात्र षटक क्रमांक 2 या ठिकाणी संपुष्टात आलं. ध्रुवीतनं चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी गोलंदाजी केली असं म्हणता येईल कारण पहिल्या षटकामध्ये अधिकच्या धावा या ठिकाणी आल्यानंतर देखील ध्रुवीतनं आपल्या षटकामध्ये 2 चौकार खाल्ले पण त्या देखील एक चांगला स्पेल म्हणता येईल कारण नंतरच्या 3 बॉल मध्ये त्यानं एकही धाव खर्च केलेली नाहीये. चांगली गोलंदाजी. 2 षटकं 21 धावा 3 विकेट्स आतापर्यंत पडल्यात. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजाचा वापर या ठिकाणी केला जाईल. कल्पेश खाडीच्या हातामध्ये बॉल. डान्सिंग द ग्राउंड. शफल झाला खेळाडू. फॉलो थ्रो मध्ये गॅदर केले बॉलला. प्रोटेक्ट केलं गेलं. सुरक्षित ठेवलं. डॉट बॉल. आणखी एक शफल झाला बॉल. काय घडलं इथे? ओ अपील येणार. इथे मात्र अपील नाही तर पंचांचा बोट आभाळाकडे गेलाय. विकेट नंबर 4 मैदानाच्या बाहेर. दबावामध्ये आहे सध्याच्या घडीला सुरकीचा पाडा टीम. पहा आपण उमंग जर पाहिलं तर शहर भागामध्ये अंडरम क्रिकेटचं प्रमाण जास्त आहे ज्यामध्ये तुम्ही करंजा पकडू शकता. तदनंतर सांजे भाग पकडू शकता. वरच्या भागामध्ये नागाव आहे, बोरी आहे, तदनंतर मोरा. खालच्या भागामध्ये जर तुम्ही वरती आणखी गेलात तर बाजारपूर साईडला देखील तुम्हाला अंडरम क्रिकेटचे खेळाडू बघायला मिळतील. शहरी भागामध्ये तुम्हाला काळा धोंडा, तदनंतर बालई आहे, कोटनाका आहे, तदनंतर तुम्हाला देऊळवाडीमध्ये देखील अंडरम क्रिकेट बघायला मिळतं. 4 फाट्याचा संघ देखील आपल्याला बघायला मिळतो. आणि एकंदर आपण कोटनाकाच्या वरती शहर भागामध्ये चांगल्या पद्धतीने अंडरम क्रिकेटचं प्रमाण बघतोय आणि मोठ्या मोठ्या स्पर्धा या भागामध्ये होताना आपण पाहिल्यात. पण जसं तुम्ही कोटनाकाचं गाव उतरता आणि थोड्या प्रमाणामध्ये खाली जाता तर तुम्हाला त्या भागामध्ये मग बोकडविरा या गावामध्ये तुम्हाला एक ग्रामीण भागातला संघ बघायला मिळतो. पूर्व भागामध्ये तुम्हाला कोपरुलीमध्ये, मोठी जुईमध्ये, तदनंतर अलीकडच्या बाजूला तुम्हाला दिघोडेमध्ये संघ बघायला मिळतो. आणि या महालन भागामध्ये दुसरा संघ कमी प्रमाण आहे पण पांजे संघ देखील एक तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतो.
म्हणजे संपूर्ण तालुक्यामध्ये जर कोटनाका टाकला तर फक्त 5 संघ निर्माण होतात आणि उर्वरित शहरामध्ये जर विचार केला तर शहर भागामध्ये कमीत कमी 20 संघ आपल्याला बघायला मिळतात. एवढे प्रमाण शहरी भागामध्ये तुम्हाला अंडरआर्म क्रिकेटमध्ये बघायला मिळतं. धावसंख्या जर आपण पाहिली तर तब्बल जाऊन पोचले 26 आकड्यावर 4 विकेट्स आतापर्यंत पडल्यात. मी सुरुवातीला उल्लेख केला होता की आपल्या जीवनातला सगळ्यात अतिशय महत्वाचा टप्पा की कोणताही क्रिकेट खेळाडू सुरुवातीपासून ओव्हरआर्म क्रिकेटच्या नादामध्ये नसतो. सुरुवातीचं पहिलं क्रिकेट कोणत्याही बॉलासोबत आलं तर ते अंडरआर्मच असतं. मग गल्लीपासून दिल्लीपर्यंतचा प्रवास करायचा असतो ना, त्याला हे क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. कारण आमच्या हे क्रिकेटची सुरुवात याच क्रिकेटनं झाली. पण त्या काळामध्ये टेनिस बॉल नसायचा, लाल रंगाचा रबर बॉल असायचा. अंडरआर्म क्रिकेटमध्ये देखील त्या रंगाच्या बॉलचा वापर केला जायचा. बऱ्याच अंशी आपण क्रिकेटमध्ये झालेले बदल पाहिले. तदनंतर लाल रंगाचा रबर बॉल हा सफेद रंगामध्ये आला. माळी सर, एक गोष्ट या ठिकाणी तुम्हाला देखील निदर्शनास आणू इच्छितो का, कदाचित तुम्हाला ती माहितीच आहे. कारण सुरुवातीला तुमच्या काळातलं जे क्रिकेट होतं टोटल धावा 26-4. सुरुवातीच्या काळातलं जे क्रिकेट होतं जे टेनिस बॉलचं मांडलं गेलं त्यामध्ये आपण फ्लोरोसन ग्रीन आणि फ्लोरोसन पिंक कलरचा बॉल हा टेनिस क्रिकेटमध्ये आला. तदनंतर व्हाईट कलरचा MRF बॉल आला. तदनंतर MRAचा आपण बॉल पाहिला. तदनंतर मग आपण निविया, हेडली, टेनिस, फुलटॉस अशा बऱ्याच पद्धतीने चेंडूच्या क्वालिटीला आपण बदलताना पाहिलं. पण खरंच त्या काळामध्ये 6 षटकांच्या सामन्यामध्ये 2 षटकार मारणारा खेळाडू हा किंग मानला जायचा. आताच्या घडीला एका डाव्यामध्ये जर तुम्ही 5-5, 6 षटकार जरी मारलेत ना तरी ते विक्रम त्याच सामन्यामध्ये मोडले जातात. असं काहीच क्रिकेट आपण बदलताना पाहिलं. इथे 9+4 धावा या ठिकाणी बघायला मिळाल्यात. धावसंख्या आपण पाहतो टोटल जाऊन पोहोचली आहे 31 या आकड्यावर. 4 गडी बाद झाले. शेवटचं षटक प्रगतीपथावर आहे. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज टॅप केलाय. परफेक्ट टॅपिंग. लॉंग ऑफच्या वरून टॅप केलाय. बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर आलाय. हा एक दर्जेदार फटका. चौकार बघायला मिळालाय. दबावामध्ये आहे बोरी संघ. कारण दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये धावा आडल्यानंतर चौथ्या षटकामध्ये एका बॉलमध्ये धावा खर्च झाल्यात 9. म्हणजे अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 चेंडूमध्ये कमीत कमी 10 ते 12 धावांचा टप्पा जर पूर्ण केला तर कुठेतरी 46-47 धावा या डोळ्यासमोर उभ्या राहतात. आणि या मैदानावर आत्ताच्या घडीला 48 धावा या डिपेंड करण्यासाठी आकडा चांगला मानला जाईल. पुढचा बॉल चांगला टॅप केलाय. गॅप सिलेक्शन बघायला मिळालाय. जबरदस्त क्रिकेट आला. बॅक टू बॅक दुसरा एक चौकार. मागील 3 बॉल मध्ये 3 चौकार आलेत ज्यामध्ये एक बॉल नो देखील होता. म्हणजे 2 चेंडूमध्ये या गोलंदाजानं 13 धावा खर्च केल्यात. फुलटॉस बॉल आणि चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. खराब गोलंदाजी, खराब प्रदर्शन. इथे मात्र दबाव आलाय गोलंदाजावर. 43 रन्स लॉस ऑफ 4 विकेट आफ्टर 3.3 बॉल्स. स्विच करण्याचा प्रयत्न. इथे काय केलंय? चूक केली आहे का? फलंदाज आलाय का सुरक्षित? वाईट बॉल दिलाय. येस, फलंदाज मला वाटते सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये आलाय. अजूनही आमचे छोटे छोटे क्रिकेट समर्थक आपण पाहतोय आमच्या डाव्या बाजूला. आपण त्यांच्याशी बोलूया थोड्या वेळानंतर. कारण क्रिकेटची पुढची पिढी आहे बाले गावातील. बालेगाव तसं अलीकडच्या काळामध्ये टेनिस बॉल क्रिकेटचे सामने कमी खेळतो. पण जिथे अंडरआर्म क्रिकेटचं येतं तिथे उरणच्या टॉप 5 संघांमध्ये बालेचं नाव देखील आपण अग्रस्थानी ठेवू शकतो. काही मोजके संघ आहेत ते निश्चितपणे मागील 3-4 वर्षामध्ये अधिक ट्रॉफी जिंकणाऱ्या रेसमध्ये आपण पाहतो. त्यामध्ये बाले नाव देखील अग्रस्थानी आहे. मग त्यामध्ये मिराकल असेल, तदनंतर कोटनाकाचा संघ आहे. अलीकडच्या काळामध्ये आपण कट्टा ग्रुप करंजाचा संघ देखील पाहतो. आमच्या काळामध्ये 2 संघ फॉर्म मध्ये होते. ज्यावेळेस आम्ही आमच्या काळातले 2 संघ बघायचो. दिगोडा संघ, तदनंतर करळचा एक संघ आणि नागावचा एक संघ. म्हणजे हे संघ लॉट मध्ये आले की भीती निर्माण व्हायची.
जबरदस्त खेळ त्या काळातला देखील राहिला, पण अलीकडच्या काळामध्ये धावसंख्या आपण पाहतो टोटल 11 गेलाय, 48 धावा. 48 धावा धावफलकावर बघायला मिळत आहेत. अजूनही डाव या ठिकाणी संपला जाईल. 48 धावा, 49 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलंय आणि प्लस पॅनलाइज जे असणार आहेत त्यामध्ये 48 प्लस 2 49 51 धावांचं लक्ष या ठिकाणी असणार आहे. कारण फिल्डिंग करणाऱ्या संघाला 2 धावांची पेनल्टी या ठिकाणी दिली गेली होती आणि त्यामुळे निश्चितपणे धावा या ठिकाणी 50 होतील. टार्गेट 51 या ठिकाणी असणार आहे. 51 टार्गेट या ठिकाणी दिलं जाईल. एक शानदार स्पर्धा आपण पाहतोय. तसं प्रत्येक वेळी सुशांत तांडेल हे अग्रस्थानी असतात. गेली काही वर्ष 190 विधानसभेचे माजी आमदार मनोज शेठ भोईर साहेबांचे अतिशय जवळचे निकटवर्तीय सहकारी म्हणून त्यांचं काम करतायत. तदनंतर पलीकडच्या बाजूला जर आपण क्रिकेटच्या मैदानावर आलो तर उरण प्रीमियर लीगचं चौथं पर्व जे सुनियोजित आपल्याला बघायला मिळाले, त्याची भव्यता कोटनाकाच्या मैदानावर बघायला मिळाली. तदनंतर बालई प्रीमियर लीग असेल, बालई चषक असेल, गतवर्षी आपण अंडरम क्रिकेटच्या स्पर्धा देखील पाहिल्या. बालई गावामध्ये गणेश उत्सवाचा कार्यक्रम असेल, या सगळ्या गोष्टी अगदी सुशांत तांडेल सर असतील, प्रशांत माळी सर असतील, बालई गाव शहरामध्ये पडतोय पण त्यात देखील आपल्या परंपरेला किंबहुना आपल्या गावाच्या एकीला विसरलेला नाही आहे. आपण जर हीच गोष्ट जर मुंबईच्या गावांमध्ये जर जाऊन पाहिली तर फक्त सणवाराला ही गावातली लोक जे असतात ते तुम्हाला एकत्र बघायला मिळतील. त्यामध्ये आम्ही कित्येक ठिकाणी कोलीवाड्यांमध्ये कार्यक्रम देखील केलेत. फक्त सणवाराला एकत्र येतात, पण आपल्यासारखी अजूनही जी एकी आपल्या समाजाची हस्तगत आपण जे स्वतःला भूमिपुत्र समजतो, रायगड नगरीमध्ये असेल, ठाणे पालघर या कोकण किनारपट्टीवर, त्यांना अजूनही आपली समान संधी आहे की आपल्याकडे अजूनही एवढा विकास झालेला नाहीये जेवढ्या विकासाला आपण मुंबईमध्ये पाहतो. पण पुढची 5 वर्ष या आपल्या भूमिपुत्रांसाठी किंवा आगरी कोळी कराडी इथले जे समाज आहेत, जे स्थानिक आहेत, त्यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे. कारण 5 वर्षामध्ये जर तुम्ही एकत्र राहिला नाहीत तर कदाचित येणारी जी पिढी आहे ती आपल्याला कधीच माफ करणार नाही. कारण मुंबई ही आगरी कोळी लोकांची होती. ते मुंबईमध्ये स्थानिक आगरी कोळी लोक जे आहेत ते मुंबईमधून ठाण्यामध्ये गेले, ठाण्यातून पालघरमध्ये गेले. अलवार पद्धतीनं मुंबई ही 7 टापूंवर बसली, ज्यामध्ये 7 कोळीवाडे होते ते नाहीसे झाले. आणि आज दुःख या गोष्टीचं वाटतं की काही 2-4 दिवसामध्ये ज्या व्हिडिओज व्हायरल झाल्या मुंबईमध्ये की कोणाची हिंमत नव्हती, त्या गोष्टी आता मुंबईमध्ये घडू लागल्यात. क्रिकेट सोडून हा विषय या ठिकाणी घेण्याचं कारण काय की आपण सगळ्या गोष्टी साकारतो, एखाद्या मैदानावर हजारोंच्या संख्येने येतो, पण जेव्हा अस्तित्वाची लढाई येते, मग ती भाषेची असेल, समाजाची असेल, कोणत्याही, तेव्हा देखील समाजाने एकत्र येणं फार गरजेचं आहे. चलो मॅचच्या दिशेनं इथून दुसऱ्या डावाला आपण सुरुवात करू आणि दुसऱ्या डावामध्ये आपल्याला आवाज ऐकायला मिळेल उमंग भोईर यांचा. धन्यवाद सर. नक्कीच चांगली स्पर्धा आणि स्पर्धेमध्ये हे विषय देखील अगदी क्रिकेट सोडून देखील काही विषय आहेत ते मांडण्याचा प्रयत्न नक्कीच आतिश सरांनी केला आणि करणं देखील गरजेचं आहे. कारण की आज काही मैदानं जर हिमांशू जर तुम्ही पाहिल्यात, शहरातील चांगलाच विषय छेडला, तद्वर मात्र चौकार येताना आपण पाहिल्यात. जर कोटनाकाच्या खाली गेला तर चांगले मैदान 12 मालनाच्या गावांना आहेत, पण जर तुम्ही शहराकडे आलात तर पुरेसे मैदान आहेत. आम्ही देखील सातत्याने म्हणतोय नागाव, केगाव त्यांच्याकडे पुरेसे मैदान आहेत, पण तेच जर भेंडकळ, जसकार अन्य कोणत्याही गावामध्ये आले 360 डिग्रीमध्ये तर त्यांचा खेळ बघा आणि आपला खेळ बघा. हा खऱ्या अर्थानं वैशिष्ट्य आहे. सातत्याने अगदी आपण पाहतोय
ज्या गावांना उरण शहरामध्ये मैदानं कमी आहेत, पण उरण शहरातील जर खेळाडूंचा खेळ पाहिलात तर ज्या संघांना आणि ज्या गावांना मैदान आहेत त्यांच्यापेक्षा जबरदस्त खेळ उरण शहरातील काही खेळाडूंचा आहे. मग अग्रस्थानी केगाव, नागाव हे संघ सातत्याने अगदी आपण पाहतोय. याही वेळेस अगदी आपण पाहतोय 4 धावा चौकार येताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. चौकारानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 12. सेट टार्गेट अगदी आपण पाहतोय 51 धावेचा आव्हान आहे. सामना देखील जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतोय. बोरी विपक्ष सुरकीचा पाडा, जबरदस्त झेल आपल्याला पाहायला मिळाले. पहा धक्का क्रमांक 1 बाद होत असताना उरण विभागात जर पाहिलं तर कैकशे खेळाडू आहेत. मग बालेई गाव असेल, वीर सावरकर मैदानामध्ये काही खेळाडू जर पाहिले तर कोटनाक्याच्या मैदानामध्ये. हे हस्तगत उरण तालुक्यामध्ये बाली आणि कोटनाकासाठी 2 मैदानं आहेत. पण तिकडं जर पाहिलं नागाव केगाव साईडला मग बीचवर, तदनंतर शेतामध्ये या विभागामध्ये सातत्याने या भागामध्ये खेळ करतात. पण 360 डिग्रीमध्ये त्यांचा खेळ जबरदस्त असतोय. सातत्याचे फटके, काही वेळेस अगदी डॉट चेंडू येत असताना चांगलं मार्गदर्शन, चांगलं क्रिकेट समीक्षक. खऱ्या अर्थानं आम्ही देखील काही गोष्टी आमच्या वडिलांच्या माध्यमातून तथा गावातील काही सिनियर खेळाडू आहेत त्यांच्या माध्यमातून देखील आम्ही देखील ऐकत आलोत की तेव्हाचा क्रिकेट 6 षटकांचा, त्यानंतर आगले वेगळे बॉल होते. सध्यास्थितीला काही ब्रँड आले आहेत आणि सिक्सर चे चेंडू म्हटलं तर धावांची धावगती सातत्याने होताना पाहायला मिळतात. असे काही ब्रँड आहेत. आजकाल फलंदाजांपेक्षा गोलंदाजांना कुठलीच मुभा पाहायला मिळत नाही. 1 षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा धावपलकावर आल्यात. गोलंदाजच्या रणवेवर गोलंदाज नितिकेश. याही वेळचा बॉल चेंडू अडवण्यामध्ये यश येतोय. याही वेळेस चांगला फटका चौकार येतोय. पंच अमितजी म्हात्रे यांचे चांगले इशारे आपल्याला पाहायला मिळत आहेत. चौकाराच्या मदतीनं 16 धावा धावपलकावर येतात. सिंगल प्राप्त केली जाते. नक्कीच कैक 1 वाजल्यानंतर देखील खरोखरच छोट्यांची किलबिलाट खूप पाहायला मिळते आहे. क्रिकेटची आवड आहे आणि या गावामध्ये आवड असण्याचं कारण एकमेव आहे की प्रशांत माली सर खूप इंटरेस्टेड आहेत. छोट्यांची देखील लीग भरवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. महिलांची लीग असेल, नक्कीच गाव एकत्रित कसं राहील याकडे सातत्याने लक्ष बाले गावाचं नेहमी आम्ही देखील पाहत आलोत. याची देही याचा डोला. तद्भर फलंदाज देखील बाद होत असताना, धावबाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज किशोर, नवीन फलंदाज मैदानामध्ये इंटर होताना रोहित आलेत. बालेई नगरीमध्ये घडणारी एक भली मोठी स्पर्धा. चांगला फटका आपण पाहतोय. क्रॅकिंग स्ट्रोक, 4 धावा चौकार येताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. चौकाराच्या मदतीनं संघाची देखील धावगती झपकन पुढे जाताना आपण पाहतोय. 21 धावा धावफलकावर आल्यात. हिमांशू माळे आमच्या समवेत आहेत गुणलेखकाच्या भूमिकेत. 21 आल्यात. स्क्रीनवर देखील आपण पाहू शकाल. स्क्रीन आपल्या डोळ्यासमोरच आहे. यावेळचा बॉल चौकार, 4 धावा येतात. येणारे 12 बॉल आणि विजयाकरिता 26ची गरज. 12-26 इक्वेशन आपण पाहत आहोत की सद्यस्थितीला मैदान वाचणं देखील गरजेचं आहे, मैदान असणं देखील गरजेचं आहे. आज मोठीजी गावाचा जर हिमांशू विचार करायला गेलात, कोपरवली असेल, मोठीजी गाव एकच मैदान आहे आणि असं देखील म्हटण्यात आलं आहे की एकच मैदान राहिलंय, ते देखील जाण्याच्या तगारवर आलंय. सरपंचांमुळे तो मैदान आस्थागत टिकून राहिलाय. नक्कीच पुढील सामना आपण पाहणार आहोत. तिसरा सामना राम हनुमान JKC मिलिंद विपक्ष विक्रांत स्पोर्ट्स कोटनाका. चला यावं. दोन्ही टीमचे कॅप्टन
JHK मिलिंद आपण यावं लगेच. टॉस करिता राम हनुमान JHK मिलिंद विपक्ष विक्रांत स्पोर्ट्स कोटनाका. उरण तालुक्यातील एक नामांकित संघ आपण पाहतोय विक्रांत स्पोर्ट्स कोटनाका. याही वेलचा बॉल. यावेळचा देखील बॉल क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू थेट चाललाय. बालही चषकाचा दमदार चौकार. चांगलं काम छोट्या मुलांच्या माध्यमातून. 29 धावा आल्यात धावपटलावर. चांगली साऊंड क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते. पूर्णतः आवाज बाले गावामध्ये शार्प समालोचनाचे शब्द प्रत्येकाच्या घराघरामध्ये पडताना आपण पाहतोय. याही वेळेस अगदी फलंदाज बाद होत असताना आम्ही देखील मगाशी 4थ्या मजल्यावर आमच्या घराजवळ गेलो तर आतिश सरांचा आवाज क्लिअर आमच्या घरापर्यंत पोहोचतोय. उत्तम साऊंड क्वालिटी. अर्थातच उज्ज्वला साऊंडचे आमचे प्रोप्रायटर चला JHK मिलिंद आणि विक्रांत स्पोर्ट्स कोटनाका टॉस करीत या. यावेळेस देखील चौकार येतो पहा. नेक्स्ट मॅच असेल विक्रांत स्पोर्ट्स कोटनाका विपक्ष राम हनुमान JHK मिलिंद. पहा आमच्या इथपर्यंत जसा लॉटवर नाव आहे तो आम्ही पुकारण्याचा नक्कीच प्रयत्न करू. जर एखाद्या संघाचं नाव वेगळं असेल तर आमच्या इथपर्यंत पोचवा, आम्ही करेक्शन करू. 7 चेंडू 18ची गरज. यावेळचा बॉल क्षेत्ररक्षक आहेत नक्कीच प्रशांत सर. या नक्कीच सर्कलचा जर क्रिकेट पाहिला तर अंडरआर्म टेनिस क्रिकेटमध्ये चेंडू हाताने आडला नाही तरी चालेल, पण बॉल नक्कीच संपूर्ण शरीर जर चेंडूला लागलं तरी चेंडू आतमध्ये आणण्याची दाट शक्यता असते. नक्कीच जास्तीत जास्त आम्ही तसाच प्रयत्न केले चेंडू अडवण्याचे. आणि क्रिकेटपासून आम्ही नक्कीच खेळण्यामध्ये कमी आहात. क्वचितच खेळाडूंची कमी असली किंवा जर संघ क्वालिफाय झाला तर मग आम्ही खेळण्याचा प्रयत्न करतो, अन्यथा खेळाडूंना सांगतो तुम्ही खेळा आणि जिंकण्याचा प्रयत्न करा. चला सामन्याला स्पीडअप करा. आपल्याकडं वेळ पुरेसं नाही कारण की सामने भरपूर आहेत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 33. विद्येश येताना आपण पाहतोय गोलंदाजच्या रनवेवर. विभेश 5 चेंडू 18ची गरज आहे. यावेळचा बॉल नक्कीच पंचांच्या इशाऱ्याचे नो बॉल. चांगलं कामकाज यष्टीरक्षकाने केले आहे प्रतीक, अन्यथा हा चौकारच पाहायला मिळाला असता. नक्कीच 5 धावा सेव्ह 4 धावा सेव्ह करण्याचं काम केलं आहे. नक्कीच एक जबरदस्त सामना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच पुढील सामन्याचं नाणेफेकी झालंय. ज्या नाणेफेकी जिंकणाऱ्या संघाला विनंती आहे जसा सामना संपेल तसा आपण थेट मैदानाचा ताबा घ्यावा. नक्कीच 1:26 झाली, 1:30 वाजायला आलेत. घाई कराच. 4 धावा आल्या. टाळ्यांचा कडकडाट. चौकार. चांगली स्पर्धा उरण तालुक्यात पाली गावामध्ये घडताना आपल्याला पाहायला मिळाल्या. मॅटवरील अगदी अंडरम सर्कल क्रिकेट आपण पाहत आहोत. सुशांत तांडेल. चांगली स्पर्धा, चांगला चषक.
उरण प्रीमियर लीग चौथ्या पर्वाचा अतिसर विचार करायला गेला तर तोही चषक एक अव्वल स्थानावर घडला होता. एक अट्रॅक्टिव्ह ट्रॉफी नक्कीच चौथ्या पर्वामध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती. त्यामध्ये शिवरायांची झिरो टॉप असेल, त्यानंतर अगदी कट्यार असेल, अगदी आपण पाहिलं शमशेर असेल, अशा पद्धतीने अगदी शिवकालीन खऱ्या अर्थानं ती चषक आपण पाहिलं होतं. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात 42 आणि सद्यस्थितीला जर चषक पाहिलं तर नक्कीच शिवशंकराची प्रतिकृती असणार ह्या चषक. नक्कीच बाली चषक जेव्हा जेव्हा डिक्लेअर होईल तेव्हा तेव्हा नक्कीच ट्रॉफी ही आकर्षक असेल, ही उत्सुकता प्रत्येक खेळाडूला, क्रीडा रसिक, क्रीडा चाहत्यांना असेल. यावेळचा बॉल फुल टॉस, फुल टोल वसूल, 4 धावा, चौकार. सामना जवळपास बॅटिंग डिपार्टमेंटकडे हिमांशू खेचून आणलाय स्लॉग षटकात. 2 चेंडू 3 ची गरज, 5 ची गरज असेल. 2 चेंडू 5 ची गरज, 1 चौकार 1 धाव. दोन्ही बॉलवर कारनामा करावा लागेल. याही वेळेस 4 धावा, जबरदस्त खेळ. अगदी 4 चेंडू 4 चौके. फिल्डिंग डिपार्टमेंटचे अक्षरशः 1.5 वाजता झोप उडवण्याचं काम केलंय बॅटिंग डिपार्टमेंटनं. जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळतोय. कल्पेश खाडे एक हाती लढतोय, अगदी आपण पाहतोय एकटा लढतोय, एकटा झुंजतोय. संघर्ष कसा करावा हे कल्पेश खाडेनं दाखवताना आपल्याला पाहायला मिळतोय. व्हॉलंटियर्सना विनंती, आपण आपापली जागा घ्या, कारण की येणारा 1 बॉल 1 ची गरज आहे. महत्वपूर्ण सामना कल्पेश खाडेनं आपल्या बाजूनं खेचून आणलाय. जे काम अगदी आपण पाहतोय ध्रुवीतला जमलं नाही, तदनंतर अगदी आपण पाहतोय कल्पेशनं हा सामना पूर्णपणे आपल्या बाजूने आणण्याचं काम केलंय. सातत्याचा सराव, चेंडूवरची नजर. आज मात्र कल्पेश झुंजताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्वर्गीय हरीश तांडेल यांच्या स्मरणार्थ बाली चषकामध्ये. एक चेंडू 1 धावेंची गरज. सामन्यामध्ये धुकाधक येत असताना अगदी हा सामना कुठून कुठं आणलाय. कल्पेशसाठी एकदा जोरदार टाळ्या उद्या. अगदी रात्रमध्ये पूर्णपणे झोपा उडवण्याचं काम एक हाती कल्पेशने केलं. तो आला, त्याने पाहिलंय, तो लढलाय आणि सद्यस्थितीला हा सामना जिंकेल का हा मोठा प्रश्न प्रत्येक क्रीडा रसिकाच्या संभ्रमामध्ये आलाय. येणारा 1 बॉल 1 ची गरज. आज देखे जरा किसमें कितना है दम और कौन है पानी कम. 1 बॉल 1 ची गरज. हुलकावणी हुलकावणी, अद्याप सामना संपला नाही. पंचांचा इशारा, मृत्यू चेंडू. आणि यावेळच्या बॉलवर अगदी विजय पूर्णपणे आपल्या बाजूने खेचून आणलाय. बोरी ब संघानं अगदी प्लेअर ऑफ द मॅच कल्पेश खाडे, नो डाऊट. तो आला, त्यानं पाहिलं आणि चौकार चौकार चौकारानं 25 धाव्यांची नाबादी इनिंग खेळलाय. तो ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. कल्पेश खाडे, कम ऑन द स्टेज अँड कलेक्ट युअर ट्रॉफी.